हाय मैत्रिणींनो, तर आज आपण नाश्त्यासाठी बीटरूटचं सँडविच करणार आहोत। तर दाखवते मी तुम्हाला मी कसं करते। तर आता आपण पहिल्यांदा काय घेणार आहे, सॉस घेणार आहे। तर हा सॉस आपण पहिल्यांदा आपल्या ब्रेडवर टाकून घ्यायचा। नंतर हे दाखवते मी कसं करायचं ते। तर असं आपण सॉस लावून घेतोय ब्रेडला। तर हे मी बीट आणि कोबी याचं मिक्स असं सॅलड बनवलं आहे, तर ते टाकून घेऊया। हे बघा मैत्रिणींनो, असं आपण बीटरूटचं सॅलड टाकून घेणार आहोत। स्प्रेस करून घेऊया थोडं थोडं। चांगलं हेल्दी सँडविच आहे, तुम्हाला आवडेल। आणि याची रेसिपी खूप सोपी आहे। याच्यामध्ये बीटरूट खिसून टाकले, कोबी चिरून टाकला आहे, आणि हिरवी मिरची आणि पुदिना बारीक चिरून टाकलेला आहे छानपैकी। तर हे आता आपण बंद करून घेणार आहे। हे बघा, हे मी बंद करून घेते आणि याच्यावर आपण थोडं लाईटली बटर लावणार आहोत। जास्त नाही लावायचं, नाही लावलं तरी चालेल, पण थोडंसं लाईटली हे बघा बटर लावणार आहे आपण अशापैकी। एक दोनच पीस टाकणार आहे मी, जास्त नाही, कारण आपण कोणी जर डाईटवर असाल तर हे छान सँडविच आहे मस्तपैकी। हे बघा, आता मी सँडविच मेकरमध्ये ते भाजून काढते। हे पहा मैत्रिणींनो, तर आता मी सँडविच भाजून घेणार आहे। तर आपण थोडंसं बटर टाकूया आणि आपलं सँडविच आपण असं ठेवून घेऊया। सँडविच असं ठेवून घेतलेलं आहे, हे असं छानपैकी असं बंद करून घेऊया। सँडविच मेकर आहे, तर हे बघ आपलं सँडविच असं बंद करून घेते मी आणि दाखवते तुम्हाला भाजल्यानंतर किती छान दिसतं ते। हे बघा मैत्रिणींनो, असं खरपूस आपलं सँडविच भाजलं जात आहे, तर किती छान वाटतंय ना बघितल्यानंतर। तर या माझ्या घरी सँडविच खाण्यासाठी। हे बघा, दोन्ही बाजून आपलं सँडविच खूप असं खरपूस भाजलं गेलेलं आहे। तर असं हे आपलं सँडविच तयार आहे खाण्यासाठी। हॅलो मैत्रिणींनो, तर हे सुंदर असं आपलं सँडविच तयार आहे। तर या खायला सँडविच। हाय अनिकेत, कसं लागतंय सँडविच? खूप भारी। थँक्यू।